Hello everyone. Today we will discuss the last topic of this lesson, that is biofertilizers, microorganism or microorganism as a biofertilizer. दोन्ही टॉपिकचं मिनिंग सारखंच आहे. आता या ठिकाणी पहा, एक बायोफर्टिलायझर म्हणून एक नवीन टॉपिक आपण स्टार्ट केलाय आणि त्याच्यापैकी जे बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर आहेत ते ऑलरेडी आपण डिस्क्राईब केले आहेत, है ना. नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बायोफर्टिलायझरचा अर्थ सांगितलाय तुम्हाला मी की दोज मायक्रो विच कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू सोल्युबल फॉर्म किंवा ऑर्गॅनिक नायट्रोजन, जो प्लांट रूट्सला अवेलेबल असेल, रेडिली अवेलेबल असेल, अँड इट विल इन्क्रीजेस द प्रोडक्टिव्हिटी अँड द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, सॉइलची फर्टिलिटी वाढेल. तर त्यांनी काय केलंय की या मायक्रो ऑर्गॅनिझमचे बेसिकली दोन टाईप केले आहेत अकॉर्डिंग टू द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, बॅक्टेरियल फर्टिलायझर्स अँड सायनोबॅक्टेरियल फर्टिलायझर. तर आता बघून घ्या, बॅक्टेरियाचे 3 एक्झाम्पल्स त्यांनी दिले डिटेलमध्ये आणि सायनोबॅक्टेरियाचे 2 एक्झाम्पल. ठीक आहे, तर आपण बघून घेऊया. नंबर 1 रायझोबियम. आता पहा, एक तर क्लासिफिकेशन कसं केलंय, ऑन द बेसिस ऑफ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. मग तो ग्रुप कोणता आहे, वेदर इट इज बॅक्टेरिया और सायनोबॅक्टेरिया, हा पहिला क्वेश्चन. दुसरा, व्हॉट काइंड ऑफ बॅक्टेरिया इज देअर. कारण फर्टिलिटी वाढवणं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम्स इन्व्हॉल्व असतात. काही ऑर्गॅनिझम असे राहतात विच आर लिव्ह इन असोसिएशन विथ दी प्लांट्स, कारण आपल्याला प्रोडक्टिव्हिटी प्लांटची वाढवायची. मग त्या प्लांटच्या रूट सोबत किंवा त्या प्लांटच्या लीव्ज सोबत काही मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, दे मेक द रिलेशनशिप कॉल्ड ॲज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. याचं मिनिंग आपण सांगितलंय तुम्हाला की सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे काय, इट इज द असोसिएशन बिटवीन 2 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन विच बोथ ऑर्गॅनिझम्स गेट बेनिफिटेड फ्रॉम इच अदर. फॉर एक्झाम्पल, मायक्रोब आणि प्लांटचं जर एक्झाम्पल घेतलं तर प्लांट पासून मायक्रोबला सपोर्ट मिळतो, मायक्रोब पासून प्लांटला न्यूट्रिएंट्स मिळतात. दिस इज सिम्बायोटिक रिलेशनशिप. आणि त्या प्रॉपर्टीवरून यांनी एक्झाम्पल्स दिले आहेत पहा. त्यातला नंबर 1 आहे रायझोबियम. नाउ व्हॉट इज दिस, इट इज द सिम्बायोटिक. म्हणता बरोबर लक्षात यायला पाहिजे की हा बॅक्टेरिया एखाद्या प्लांट सोबत काहीतरी असोसिएशन मध्ये राहत असेल, त्याच्यासोबतच इट विल ऑलवेज रिमेन इन असोसिएशन विथ सर्टन ग्रुप ऑफ दी प्लांट, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिम्बायोटिक. N2 फिक्सिंग, फर्टिलिटी वाढवणं म्हणजे याच्यात बेसिकली 3 महत्वाचे एलिमेंट लक्षात ठेवतो आपण, NPK. आणि याच्यापैकी ऍटमॉस्फेरिक मध्ये नायट्रोजनची क्वांटिटी सगळ्यात जास्त राहील. ठीक आहे, तर जो पर्टिक्युलर बॅक्टेरिया ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन, ज्याला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक N2, याला फिक्स करतो ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये, जो सोल्युबल असेल त्याला म्हणतो आपण कोणती प्रोसेस, नायट्रोजन फिक्सेशन. सो दिस इज N2 फिक्सिंग बॅक्टेरिया, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. त्याच्यानंतर रॉड शेप अँड मोटाईल बॅक्टेरिया. आता ही त्या बॅक्टेरियाची एक प्रॉपर्टी असते. बॅक्टेरियाज आर द युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, ज्याच्यामध्ये व्हेरायटीचे शेप अवेलेबल असतात. ठीक आहे, स्फेरिकल राहू शकतो, त्याला आपण कोक्कस म्हणतो. रॉड शेप सुद्धा राहू शकतो, त्याला आपण बॅसिलस म्हणतो. तर या ठिकाणी हा रॉड शेप बॅक्टेरिया आणि मोटाईल आहे. आता फिक्स कसा करतो हा, याचं मेन आपल्याला पाहिजे की हाऊ इट इज यूज एज अ बायोफर्टिलायझर. तर हा नायट्रोजनला फिक्स करणार. मग फिक्स का करतो, अशी या बॅक्टेरियामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे की जी ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला एखाद्या वेगळ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करते. जीन्स असतील, काही प्रोटीन असतील त्याच्यामध्ये, तेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की रायझोबियम हॅज NOD, नॉड जीन्स अँड NIF जीन्स. नॉडचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो, द जीन विच हेल्प इन द नोड्यूल फॉर्मेशन. नोड्यूलचं मिनिंग तुम्हाला मी सांगितलंय की नोड्यूल म्हणजे ऍक्च्युली काय, इट इज द इन्फेक्शन ऑफ द रूट कॉज बाय द बॅक्टेरिया. आणि हे कोणत्याही प्लांटमध्ये घडत नाही, ओनली दोज प्लांट विच पजेस लेग्यूम इन देअर as their fruits, leguminous plants.
ठीक आहे, जसं बीन्स आहे, त्यानंतर पी पायसम सटिवम, हे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये लेग्युम नावाचं फ्रूट तयार होते. सो दे आर कॉल्ड एज लेग्युमिनस प्लांट. तर लक्षात ठेवायचं आहे की रायझोबियम बॅक्टेरिया विचारला तर इट हेल्प टू फिक्स नायट्रोजन इन द लेग्युमिनस प्लांट्स ओनली. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते नॉन लेग्युमिनस प्लांटला हेल्प करतात टू फिक्स द N2. तर या ठिकाणी ह्या दोन प्रॉपर्टीज आहेत. एक आहे असा जीन जो काय तयार करतो, नोड्यूल फॉर्मेशन. म्हणजे हा जो रायझोबियम आहे, जेव्हा त्या प्लांटच्या रूट सोबत त्याचं एक असोसिएशन असेल तेव्हा त्या रूटमध्ये तुम्हाला काही स्वेलिंग दिसतात त्या प्लांटच्या रूट्सला. लक्षात येत आहे. तर त्या नोड्यूल म्हणजे काय असते, ऍक्च्युअली दॅट नोड्यूल इज द इन्फेक्शन अँड दॅट कंटेन मिलियन्स बॅक्टेरियल कॉलनीज. आणि दुसरं आहे NIF जीन. NIF चा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन फिक्सिंग जीन्स. म्हणजे या जीन मध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की जे काही एन्झाईम्स तयार करतील, काही प्रोटीन तयार करतील, जे ऍटमॉस्फिरिक नायट्रोजनला ऑर्गॅनिक मध्ये सोल्युबल फॉर्म मध्ये काय करतील, कन्व्हर्ट करतील. सो दिस इज अबाउट व्हॉट द रायझोबियम. कोणत्या प्लांट मध्ये N2 फिक्स होऊन राहिला तर त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, लेग्युमिनस प्लांट. ठीक आहे. आणि या बॅक्टेरियाचं जे पर्टिक्युलर एक स्पीशीज आहे, जीनस आहे, ते आहे रायझोबियम लेग्युमिनोसॅरम. लेग्युमिनस फॅमिलीमध्ये हेल्प करते, सो इट इज लेग्युमिनोसॅरम. तर हा झाला सिम्बायोटिक. त्याच्यानंतरचे जे दोन एक्झाम्पल आहेत, ॲझोटोबॅक्टर अँड सेकंड वन इज ॲझोइस्पायरुलम. हे दोन्ही जे ऑर्गॅनिझम्स आहेत दीज आर फ्री लिव्हिंग बॅक्टेरियाज. म्हणजे यांना प्लांटच्या रूट सोबत असोसिएशन, डायरेक्ट रिलेशनशिप ठेवण्याचं काही काम नसतं. जे आपण म्हणतो की दॅट लिव्ज अलॉंग विथ दी रूट्स, अलॉंग विथ दी लिव्ज, तर अशी कंडिशन या ठिकाणी आहे. दे आर फ्रीली प्रेझेंट इन दिस सॉइल अँड कन्वर्ट ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन इन टू द सोल्युबल फॉर्म. म्हणजे हा नायट्रोजनचं प्रमाण त्या सॉइलमध्ये वाढवेल आणि त्या सॉइलमध्ये जर आपले प्लांट्स असतील तर दॅट विल बी एनरिच विथ दी न्यूट्रिएंट्स. है ना. दे फिक्स नायट्रोजन बट डू नॉट मेक असोसिएशन विथ दी प्लांट्स. तर अशा बॅक्टेरियाला आपण म्हणतो फ्री लिव्हिंग. ॲझोटोबॅक्टर म्हणजे काय, इट इज द फ्री लिव्हिंग अँटोफिक्सिंग एरोबिक बॅक्टेरिया. एरोबिक म्हटलं म्हणजे दे रिक्वायर ऑक्सिजन फॉर देअर रेस्पिरेशन अँड नॉन नोड्यूल फॉर्मिंग. म्हणजे हे रूट सोबत कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन परफॉर्म करणार नाही, कोणत्या प्रकारची स्वेलिंग तयार होणार नाही, नोड्यूल तयार होणार नाही. ओके. आणि हे कोणत्या प्लांटमध्ये नायट्रोजन फिक्स करतात तर फॉर द ग्रासेस. म्हणजे ज्या फील्डमध्ये ग्रासेस तुम्हाला घ्यायचे आहेत, जसं की सिरियल्स असतील, राईस आहे, कॉटन आहे, व्हेजिटेबल्स असतील, तर त्या सॉइलमध्ये तुम्हाला या बॅक्टेरियाचे स्पोर तुम्ही अलो करू शकता. देन ॲझोइस्पायरुलम, फ्री लिव्हिंग एरोबिक बॅक्टेरिया, ह्याच प्रॉपर्टीज आहेत. फक्त एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. दे हेल्प टू फिक्स द नायट्रोजन फॉर द रूट्स ऑफ कॉर्न, व्हीट, ज्वार अँड सिरियल्स. जे कडधान्य असतात त्यांच्यासाठी हे हेल्प करतात. सो दिस इज अबाउट बॅक्टेरियल प्रॉपर्टीज, बॅक्टेरियल बायोफर्टिलायझर. लक्षात राहील. मायक्रोबियल बायोफर्टिलायझरचे दोन टाईप केले अकॉर्डिंग टू फंक्शन, आय मीन अकॉर्डिंग टू द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. एक आहे बॅक्टेरियल, एक आहे सायनोबॅक्टेरियल. बॅक्टेरियामध्ये सुद्धा दोन टाईप केले आपण, सिम्बायोटिक अँड फ्री लिव्हिंग. आता हे एक्झाम्पल लक्षात राहिले असतील. देन कम टू दी सायनोबॅक्टेरियल बायोफर्टिलायझर्स. याचे परत दोन एक्झाम्पल दिलेत पहा. एक आहे एनाबिना आणि ॲझोला. दिस इज फोर्थ वन, फिफ्थ वन. एनाबिना म्हणजे काय तर इट इज द टाईप ऑफ सायनोबॅक्टेरिया. लक्षात घ्यायचं, सायनोबॅक्टेरिया इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज BGA or blue-green algae. फोटोसिंथेटिक नेचर जनरली या सायनोबॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. तर एनाबिना इज द एक्झाम्पल ऑफ सायनोबॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया नाही, हा वेगळा आहे. फिलामेंटस मल्टीसेल्युलर सायनोबॅक्टेरिया. म्हणजे जर आपण याचा शेप पाहिला तर एक तर बॅक्टेरिया म्हटलं तर ऑल आर युनिसेल्युलर आणि सायनोबॅक्टेरिया म्हटलं तर इट इज मल्टीसेल्युलर. डिफरन्स पण लक्षात आला पाहिजे आपल्या. आणि याचं स्ट्रक्चर कसं असतं तर फिलामेंटस नेटवर्कच्या सारखं, एका थ्रेडच्या सारखं तयार असतं.
म्हणून त्याला म्हणायचं तुम्हाला फिलामेंटस मल्टीसेल्युलर सायनोबॅक्टेरिया लाईक धिस. हे अशा टाईपचे फिलामेंट्स द बॅक्टेरिया हॅव. आता प्रॉपर्टी कशी असते पहा. आउट ऑफ दिस फिलामेंट this each fragment is considered as the filament. Out of these, याला तुम्ही त्या सायनोबॅक्टेरियाच्या सेल पण कन्सिडर करू शकता. वन सेल इज लार्जर इन शेप, लार्जर इन साइज, and it is called as heterocyst. म्हणजे याला जर आपण एक एनाबिना सायनोबॅक्टेरियाचं एक फिलामेंट कन्सिडर केलं, लक्षात येत आहे का. फिलामेंट हा त्याचा शेप झाला, त्याची स्ट्रक्चरल अरेंजमेंटच तशी आहे की तो एका थ्रेडच्या सारखा आहे. आणि मल्टीसेल्युलर आहे म्हणजे इट इज मेड अप ऑफ मेनी सेल्स. सो दीज आर द सेल्स ऑफ सायनोबॅक्टेरिया. त्यातली एक अशी सेल आहे जी लार्जर आहे, ती स्पेसिफिक आहे, कॉल्ड एज हेटेरोसिस्ट. सिस्ट म्हणजे सेल, ज्या सेलचा शेप बाकी सेलपेक्षा वेगळा असेल त्याला हेटेरोसिस्ट म्हणायचं आहे. आणि याच्याच मध्ये प्रॉपर्टी आहे कोणती, फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की व्हॉट इज हेटेरोसिस्ट. इट इज द साइट ऑफ N2 fixation in which bacteria? Cyanobacteria. For example, it is Anabina. मग आता कुठं कशा पद्धतीने फिक्स करतो, तर हा सुद्धा एक सिम्बायोटिक बॅक्टेरिया, लक्षात ठेवायचा आहे. Anabina is also symbiotic cyanobacteria. It forms association with the carollide roots of Cycus and Anthoceros. आता हे जे दोन एक्झाम्पल आहेत हे फार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. सायनोबॅक्टेरिया फिक्स द नायट्रोजन फॉर सायकस. सायकस म्हणजे काय, तर इट इज द जिम्नोस्पर्म. ठीक आहे, याच्या डायग्राम्स तुम्ही पाहू शकता. सायकस याच्यासारखं प्लांट राहील. त्यानंतर अँथोसिरॉस, इट इज द ब्रायोफाइट. ओके, या दोनही प्लांटच्या सोबत हा जो एनाबिना आहे हा एक रिलेशनशिप ठेवेल, कोणते, असोसिएशन, सिम्बायोटिक, अँड इट फिक्स द नायट्रोजन विच इज अवेलेबल फॉर दिस प्लांट. आणि या प्लांटची मग काय होईल, ग्रोथ होईल. तर हे त्या एनाबिनाचं एक्झाम्पल ठेवा. अँथोसिरॉस या ब्रायोफाइट मध्ये नॉस्टॉक नावाचा जो एक्झाम्पल आहे. नॉस्टॉक काय आहे, एक्झाम्पल ऑफ सायनोबॅक्टेरिया. एनाबिना काय आहे, एक्झाम्पल ऑफ सायनोबॅक्टेरिया. मग आता एनाबिना कोणत्या प्लांट सोबत राहत असेल, तर फॉर दी सायकस, आणि अँथोसिरॉस करता नॉस्टॉक. अशा प्रत्येक प्लांटच्या साठी वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व असतात. काही सम बॅक्टेरिया लिव्ह इन असोसिएशन अँड सम आर फ्री लिव्हिंग. तर ते असे टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचे. लास्ट वन इज द ॲझोला. ऍक्च्युली ॲझोला हा काही सायनोबॅक्टेरिया नाही आहे, लक्षात ठेवायचं. आपण इथं जो टाईप करून आलो ॲझोला, तर हा काही बॅक्टेरिया नाही आहे. ॲझोला इट इज द फ्री फ्लोटिंग वॉटर फर्न. एक टेरिडोफाइट नावाच्या प्लांटचा ग्रुप आहे तो. फर्न म्हटलं तर टेरिडोफाइट. आणि याची डायग्राम जर तुम्ही ऑब्झर्व केली, दिस इज द ॲझोला प्लांट. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इट कंटेन द फ्लोटिंग रायझोम. जे स्टेम असतात, रायझोम म्हणजे काय, इट इज द स्टेम ऑफ द प्लांट. आणि हे ॲक्वॅटिक फर्न आहे, फ्री फ्लोटिंग. म्हणजे हे जे प्लांट आहे त्या पाण्यामध्ये असे फ्लोट होत राहील. त्याच्यामध्ये ती अशी टॅपरूट सिस्टम वगैरे अवेलेबल नसेल. अँड कंटेन ओव्हरलॅपिंग बायलोब लीव्ज. बायलोब लीव्ज कशाला म्हणतात, दिस इज दी अरेंजमेंट ऑफ बायलोब लीव्ज. आणि ओव्हरलॅपिंग आहे, म्हणजे हे जर बायलोब लीव्ह आहे त्याच्यावर दुसरं लोब असेल, तिसरं लोब, असे चालले ओव्हरलॅपिंग. आणि बायलोब लीव्ज म्हटलं का एका लीव्ज मध्ये दोन सरफेस तुम्हाला दिसतील, है ना, डॉर्सल सरफेस आणि व्हेंट्रल. ही डॉर्सल आहे तर ही व्हेंट्रल असेल. ही जी डायग्राम आहे ही जर आपल्याला अशा पद्धतीने पाहायची असेल तर लाईक दिस, डॉर्सल सरफेस, व्हेंट्रल सरफेस, बायलोब लीव्ज. आणि या लीव्जच्या सेक्शन, लीव्जच्या आतमध्ये जर आपण पाहिलं, सेल्युलर डायग्राम जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ॲक्वॅटिक आहे, तर याच्यामध्ये स्पेशलाइज सेल्स प्रेझेंट राहतात, विच आर कॉल्ड एज एरेनकायमा सेल. कशा करता, टू स्टोअर द ऑक्सिजन, टू स्टोअर द एअर. ओके, तर म्हणून म्हटलं आहे की द डॉर्सल लोब ऑफ धिस लीव्ज कंटेन एरेनकायमा सेल. जसं पॅरेनकायमा स्टोरेज करतात, है ना, तसंच काय राहते, एरेनकायमा फॉर द स्टोरेज ऑफ एअर. ऍक्च्युली एअर कॅव्हिटी असते ॲक्वॅटिक प्लांट मध्ये, त्याला एरेनकायमा म्हणतात.
आणि या एरेनकायमामध्ये काय, इट कंटेन द ॲनाबिना फिलामेंट्स. म्हणजे समजा हा लीव्हचा एक पार्ट जर आपण बघितला, त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीने एरेनकायमा नावाच्या कॅव्हिटी असतील आणि याच्यामध्ये काय असणार आहे, ॲनाबिना फिलामेंट. म्हणजे हा कशा करताय, हे अशी डायग्राम या लीव्ज मध्ये आहे. दिस इज द लीफ. आणि आतमध्ये नायट्रोजनचं फिक्सेशन कोण करून राहिला, ॲनाबिना नावाचा सायनोबॅक्टेरिया. सो इन दिस वे व्हेरायटीज ऑफ मायक्रोब्स दे आर यूज ॲज अ बायोफर्टिलायझर. बॅक्टेरियातले एक्झाम्पल विचारले तर लक्षात ठेवा, सिम्बायोटिक मध्ये रायझोबियम, फ्री लिव्हिंग मध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पायरुलम. सायनोबॅक्टेरियाचे एक्झाम्पल आहे ॲनाबिना आणि नॉस्टॉक. आणि जो ॲझोला आहे, इट इज द स्पेशल वन, इट इज द प्लांट, इट इज नॉट सायनोबॅक्टेरिया. तुम्ही मग सायनोबॅक्टेरिया नाही तर तुम्ही सायनोबॅक्टेरियामध्ये काय डिस्क्राईब केलं, पॉइंट शुड बी रिमाइंड. ॲझोला हे एक फर्न आहे आणि जेव्हा आपण या फर्नला राईस फील्डमध्ये अप्लाय करतो, म्हणजे समजा तुम्हाला तांदूळाचं उत्पन्न घ्यायचं असेल, आपल्याला माहित आहे पाण्याची शेती असेल, तर ज्या ठिकाणी आपण त्या राईस फील्डचं म्हणजे त्याचं रोपण करू, त्याच ठिकाणी तुम्हाला हे ॲक्वॅटिक फर्न सुद्धा लावायचे आहेत. ॲक्वॅटिक फर्न काय करेल, त्याच्यामध्ये सायनोबॅक्टेरियाची ग्रोथ होईल, नायट्रोजनचं प्रमाण वाढेल, अँड दॅट नायट्रोजन विल बी ऑटोमॅटिकली सप्लाइड टू अवर क्रॉप, अवर कल्टिवेटेड क्रॉप. जे आपण राईस उत्पन्न घेऊन आलो त्याच्यामध्ये सुद्धा त्या नायट्रोजनचं प्रमाण वाढेल. ओके, सो दीज आर व्हेरायटीज ऑफ द फर्टिलायझर्स act for the productivity and the fertility of the crop. So these are the varieties of cyanobacterial and bacterial biofertilizers. ठीक आहे, याच्या डायग्राम्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला सेंड केल्या जातील. तर इथं आपला हा लेसन कंप्लीट होतो. आता याचे काही सिग्निफिकन्स जे आहेत ते आपण बघून घेऊया. Benefits of biofertilizers. Let's see one by one. Number 1, it is the low cost and can be used by the marginal farmers. जे लोक जास्त खर्च वगैरे आपल्या शेती करता वापरू नाही शकत अशा लोकांसाठी, फॉर सच फार्मर द बायो फर्टिलायझर आर व्हेरी इफेक्टिव्ह, कारण त्याची किंमत फार कमी असतं. त्यानंतर इट इज फ्री फ्रॉम पोल्युशन हजार्ड्स. म्हणजे पोल्युशनमुळे जे डेंजर एखादी इफेक्ट्स ज्याला म्हणतो आपण आपल्या क्रॉप फील्डवर, एन्व्हायरमेंटवर होत असतात, असा कोणताही बॅड इफेक्ट या बायो फर्टिलायझरचा नसेल, कारण हा जैविक आहे. It increases the soil fertility that I have already explained. Fourth point, BGA. BGA म्हणजे काय? It is blue green algae. As a biofertilizer, secret growth promoting substances ज्याला आपण ग्रोथ हार्मोन्स म्हणतो. ऑर्गॅनिक ऍसिड अँड प्रोटीन व्हिटॅमिन म्हणजे ज्या काही इसेन्शियल गोष्टी असतील त्या सगळ्या या सायनोबॅक्टेरियापासून आपल्याला मिळतात. ॲझोटोबॅक्टर जो बॅक्टेरियाचा टाईप आपण बघितला होता, इट सप्लाय द नायट्रोजन अँड अँटीबायोटिक इन द सॉइल. म्हणजे सॉइलमध्ये एक अँटीबायोटिकची प्रॉपर्टी ते ॲड करतात आणि बॅक्टेरियामध्ये ही ऑलमोस्ट पाहायला जाणारी प्रॉपर्टी आहे कोणती, अँटीबायोटिक्स. लास्ट आहे 6th one, बायोफर्टिलायझर इन्क्रीज द फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल लाईक टेक्स्चर, स्ट्रक्चर, pH, water holding capacity and providing nutrient and organic matter. In this way, it is observed that biofertilizer not only increase the fertility but also help to increase the productivity and to keep the environment very clean and pure. ठीक आहे, देर इज नो कंटॅमिनेशन, देर इज नो पोल्युशन. इको फ्रेंडली फर्टिलायझर जर आपल्याला कोणते पाहिजे असतील तर दॅट आर ओनली अँड ओनली बायो फर्टिलायझर्स. ओके, सध्या म्हणजे आपण
इंडियाचा जर पार्ट पाहिला त्याच्यामध्ये किती सारे बायो फर्टिलायझर अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि याचा आता सध्या यूज जास्तीत जास्त होऊन राहिला. जरी आपण म्हणत असू की सर्व परंपरागत शेती फार चुकीची आहे, मॉडर्न असलं पाहिजे, येस इट इज ओके, वी शुड बी मॉडर्न, वी आर मॉडर्न, पण तरी जी मेथड जुने लोक वापरतात, तुम्ही पहा एक्झाम्पल फॉरेस्ट मधलं जर घेतलं आपण तर तिथं कोणते फर्टिलायझर असतात, तिथं कोणते मॅन्युअर आपण ऍड करतो, दॅट प्लांट्स ग्रो नॅचरली आणि त्यांची हाईट, त्यांची प्रोडक्टिव्हिटी किती राहते. हीच टेक्निक आहे पहा, जी आदिवासी लोक राहतात ते हीच टेक्निक वापरतात. नॅचरली अशी एखादी सॉइल ज्या ठिकाणी फर्टिलिटी असेल, ज्या ठिकाणी खूप सारे मायक्रोब्स असतात, अशांचं कल्टिवेशन ते करतात. ठीक आहे. आणि आता याचा सध्या लॅबमध्ये एक्सपेरिमेंट सुद्धा चालू असतं एक्सपर्ट लोकांचा, अँड दे आर ट्राईंग टू फाइंड ऑल द मायक्रोब्स विच आर नेसेसरी टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. ओके. सो याच्यामध्ये एक्झाम्पल जास्तीत जास्त राहतात, पण तरी ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा लेसन स्टडी करावा लागेल. ओके. थँक्यू.